गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 26 आणि आज आहे बुधवार. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि मी आता आलनिडोमध्ये आहे, बिग पॉल हॉस्टेलमध्ये आहे. तर आज माझं चेकआउट आहे. तर चेकआउट करण्यापूर्वी मी तुम्हाला हॉस्टेल कसं आहे काय आहे आतून ते एकदा दाखवतो. चला बघूया. तर हे बघू शकता तुम्ही, बिग पॉल हॉस्टेल आहे आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. तर आज बघून दाखवतो तुम्हाला. हे आत आल्यानंतर असं तुम्हाला इथं ब्रेकफास्ट करण्यासाठी टेबल मिळतं. तर इथे तुम्हाला कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट सर्व केला जातो, फ्रीमध्ये आहे. हे त्यांचं रिसेप्शन आहे इकडे आणि ह्या सगळ्या रूम्स आहेत. इकडं बसण्यासाठी जागा, टेबल टेनिस आहे. त्याच्यानंतर हा एक कसला तर खेळ आहे, मला माहीत नाही ॲक्च्युली कसला खेळ आहे, पण हे खेळू शकता. इकडे बाथरूम, टॉयलेट आहे आणि असे वेगवेगळ्या रूम्स आहेत. तर आपली रूम सगळ्यात शेवटला आहे तिकडे. तर ही इंडिया म्हणून नावाची रूम आहे. तर इकडे आपली रूम आहे. तर आतमध्ये आल्यानंतर हे असे बंक बेड आहेत. तर हा आपला इकडं वरती माझा बंक बेड आहे. तर बघू शकता. चला. तर मित्रांनो, सकाळी आता 10 वाजलेले आहेत. तुम्हाला हॉस्टेलची टूर दिलेली आहे. तर आता आपण सकाळी पपाया बीच बघायला चाललेलो आहे. इथून जवळच आहे, 2 ते 2.5 किलोमीटर अंतर आहे. एक 20 मिनटं आपल्याला वॉकिंग डिस्टन्स दाखवत आहे. बघूया एक ट्रायसिकलवाला आपल्याला किती बोलतोय बघूयात. तर त्यानं स्वस्तात सोडला तर ठीक, नाही तर आपण चालत जाऊ. काय आपल्याकडे भरपूर वेळ आहे. संध्याकाळी 5ला आपली शेअर्ड व्हॅन आहे पुरतेका प्रिन्सेसासाठी. तर तोपर्यंत आपण जाऊन बीच एक्सप्लोर करून येऊयात. चला. तर हा समोर तुम्ही बघू शकता, ला प्लेज नावाचा सनसेट पूल बार आहे. काल संध्याकाळी आपण तिकडं मस्तपैकी एन्जॉय केलेला बीचवरती बसून. मस्त बार आहे, चांगलं आहे, वाईट चांगलं आहे. इथे आल्यानंतर तुम्ही अशा बाईकसुद्धा रेंटने घेऊ शकता. तुमचं एका दिवसाचं रेंट आहे साधारण 500 ते 600 फिलिपिनोज घेतात. आणि जर तुम्हाला 4 तासासाठी 6 तासासाठी जर पाहिजे असेल तर तसेही तुम्ही बाईक घेऊ शकता. 300-400 फिलिपिनोज त्याचे चार्जेस आहेत. हे हॉस्टेलच्या जवळ तिथे एक हायस्कूल आहे. मे बी आता ते हायस्कूल चालू झालं असेल, पण काल येताना हायस्कूल सुटलेलं. तर फार सुंदर सुंदर मुली तुम्हाला इथे बघायला मिळतात फिलिपिन्समध्ये. ते बघू शकता हायस्कूल. हे माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, फळांचं आणि भाजीपाल्यांचं दुकान आहे. इथं केळी फार महाग आहेत राव. परवा मी कोरोनमध्ये केळी घेतली तर साधारण 10 पैशाला एक केळ आपल्याला पडत होतं. 10 रुपये, 10 फिलिपिनोज. ते साधारण 100 रुपये किलोनं केळी विकतात, म्हणजे 150 रुपये किलो झाले. परवा मी केळी घेतलेली 25 फिलिपिनोला 3च केळी घेतलेली. साधारण बघा 40 रुपयाला 3 केळी मिळालेली. आणि तो जर आपल्याकडं इंडियामध्ये आहे 40 रुपये 50 रुपये डझन आहे. तर इकडे जरा केळी महाग आहेत. आंबे पण 250 रुपये किलो आहे. आंब्याचं तर ठीक आहे, पण हे इथले लोकल आंबे आहेत. आपल्या इकडं हापूस आंबे, रत्नागिरी, देवगड वगैरे मिळतो. यांचा कसला आहे आंबा माहीत नाही, खाऊन बघितलं नाही मी. पण आंबे पण यांच्या इकडं 250 रुपये किलो. यांचं 250 फिलिपिनोज, आपल्या इकडचं नाही. मी जे सगळे दर सांगतो ते तुम्हाला सगळे फिलिपिनोजमध्ये सांगतो आहे. ते तुम्ही नंतर कन्वर्ट करू शकता. 1.5 रुपये आपल्यापेक्षा जास्त आहे फिलिपिन्सचा. हे एक तुम्ही हॉस्टेल बघू शकता. हे माया हॉस्टेल एकदम स्टँडर्ड, चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या लेवलचं आहे. दर काय माहीत नाही मला, कारण ऑनलाईन मला काय दिसलं नाही बहुतेक. आणि हा इकडे सिप सनसेट लाऊंज बार आहे. पहिल्या दिवशी आल्या मी इकडं गेलतो त्यावेळी जास्त काय गर्दी नव्हती. त्या सिप लाऊंज बारला जास्त काय गर्दी नव्हती, पण वाईब्स चांगले होते. एकदम बीचवरती आहे आणि गाणी मोठ्यानं लावलेली, त्यामुळं आपला टाईमपास व्यवस्थित झाला. कारण इथं थोडंसं पुढं आल्यानंतर मार्केटमध्ये आल्यावर आपण 2-3 विचारलं तर ते म्हणत आहे तुम्ही पपाया बीचला चालत जाऊ शकत नाही, तुम्हाला बाय बोटनंच तुम्ही तिकडे जाऊ शकता. तर थोडासा प्रोग्रॅम गणल्यागत वाटतोय, पण ठीक आहे आपण बघूयात बोटीनं आपल्याला जायला किती पैसे लागतील आणि काय. बघू शकता ह्यांचं फळांचं आणि भाजीपाल्याचं मार्केट आहे इथं एक छोटंसं.
हे असं तुम्ही बघू शकता, पायनॅपल आहे, रताळी आहेत, केळी आहेत, पपई आहे आणि आज सगळ्या भाजीपाला टोमॅटो, काकडी, दोडका आहे, छोटे छोटे टोमॅटो, मिरच्या, बरंच काही आहे इथं. आपल्यासारखे सेम आहे पण ह्यांची करण्याची पद्धत वेगळी आहे. वांगी पण आहेत, मुळा आहे, कलिंगड तर आहेच आहे, नारळ आहेत. झालं हे छोटंसं एवढंसंच मार्केट आहे आणि इकडे एक आहे त्यांचं स्टॉल. त्यानंतर एका दुकानात आपण चौकशी केल्यानंतर ते आपल्याला 1000 रुपये बोलले फिलिपिनोज जायला आणि यायला. तर आपण दुसऱ्या ठिकाणी अजून एकदा चौकशी करत बघत काय म्हणतंय. कायाक करून आपण जाऊ शकतो पण काय एवढा एक्सपिरियन्स नाही आणि कायाकिंगला दमणार पण फुल. तर बघत काय कसं आपल्याला मार्ग मिळतो. तर मित्रांनो, पपाया बीचला जायचा प्लॅन आपला फसलेला आहे. तर तिकडं फक्त आपण बोटीनेच जाऊ शकतो किंवा कायाकिंग करू शकतो. तर प्रायव्हेट बोटचा दर आपल्याला काय परवडणारा नव्हता. 1500 रुपये ते 1700 रुपये त्यांनी सांगायला लागले पिकअप अँड ड्रॉपसाठी. ते पण फक्त अर्ध्या दिवसासाठीच होणार आपलं, कारण आपल्याला 3-3:30पर्यंत इकडं परत यायचं आहे. आणि कायाकिंगसाठी गेलो असतो पण एकट्याला जरासं भीती वाटायला लागल्या, कारण जरासं लांब आहे ते आणि परत सगळे कपडे वगैरे भिजणार आणि थोडंसं वारं पण सुटलेलं आहे. त्यामुळं काय आहे, चुकून कायाक पलटली तर आपण उलटं पालटं सगळे समुद्रात पडणार. आपल्याबरोबर सगळे आपलं पासपोर्ट, पैसे, मोबाईल सगळंच आहे. तर आपल्याला त्याचा जास्त एक्सपिरियन्स अनुभव नसल्यावर मग आपण कायाकिंग पण करायचं रद्द केलेलं आहे. तर ऐकलाच जवळच आपण बीच एक्सप्लोर करूयात आणि टाईमपास करून दुपारी आपण पुढे पोर्तुगापर्यंतसाठी जाऊयात. तुम्ही असं बघू शकता इथं बीचवरतीच तुम्हाला कॉटेजेस वगैरे पण उपलब्ध आहेत पण त्यांचा दर थोडासा जास्त असणार. तर मित्रांनो, शेवटी आपण जुगाड करून लापूस बीच आणि पपाया बीचला चाललेलो आहोत. कयाक आपण रेंट केलेली आहे आणि त्याचबरोबर आपण एक माणूससुद्धा हायर केलेला आहे कयाक करण्यासाठी. कारण मी एकटा घाबरत होतो आणि गेलो असतो पण स्वतःला एकट्याला अर्धा तास कायाकिंग करायचं म्हणजे दमछाक पण झाली असती. त्याच्यापेक्षा त्यांना हायर केले. 500 रुपये कायाकिंगचे आणि 400 रुपये त्या माणसाचे आपण हायर केलेलं आहे. तर जाऊयात, एक्सप्लोर करूयात पपाया बीच अँड लापूस बीच. तर बरं झालं मी एकटा तर काय आलेलो नाही आहे, कारण जास्तच गाण लागली असते आपली. तर आता आपला जो बोटमन आहे काय करणारा त्यांच्या भरोश्यावरच आपली ही सगळी ट्रिप आता चालू आहे. समोर एक बघू शकता तुम्ही एकदम छोटासा प्रायव्हेट आयलंड आहे. जवळ आहे आपल्या कोरंग बीचपासून जवळ आहे. तुम्ही बाय कायाकिंगसुद्धा इकडे येऊ शकता. हे आपण करू शकलो असतो पण पपाया बीच आणि लापूस थोडं लांब आहे. आपले शूज सगळे भिजणार. मेन बॅगेत आपल्या पासपोर्ट आहे, पैसे आहेत, तर ते सगळे विनाकारण भिजणार. त्याची जराशी चिंता वाटते, बाकी काही नाही. पण ठीक आहे, सगळं व्यवस्थित होईल. तर मित्रांनो, आता आपण लापूस बीचवरती पोचलेलो आहोत. 15-20 मिनटं अर्धा तास इथं टाईमपास करूयात. आता बघू शकता तुम्ही मित्रांनो, हा इकडून असा बीच स्टार्ट होते. कोणीही नाही आहे बीचवरती, फक्त ते 2 फॉरेनर्स आहेत आणि आता मी आहे. तर एकदम प्रायव्हेट बीच म्हणजे एकदम प्रायव्हेट बीच, खतरनाक. तर हे बघू शकता तुम्ही, हे आहेत आपले बोटमन. व्हॉट इज युअर नेम? डॉन इज अ व्हेरी नाईस पर्सन अँड व्हेरी लवली पर्सन. यस. तर हा आपला बोटमन चांगला आहे, त्यानं आपल्याला इथं घेऊन आलेला आहे. तर ते पाठीमागं तुम्ही बघू शकता, इकडं लापूस बीचचा एंड आहे आणि इकडून आपण सरळ पुढे हा बीच इथं पाठीमागं झालं. एवढा एकदम छोटासा बीच आहे, मस्त बीच आहे. पाठीमागं तुम्ही नजारा बघू शकता, एकदम क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर आहे. तर एकदम भारी वाटतंय. प्रायव्हेट बीच आहे, एकदम रिच फील व्हायला लागलं आहे. भाई आपण पण प्रायव्हेट बीचवर आलेलो आहे, सुट्टी नाही द्यायची. तर इथे लिहिलेलं आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून. प्रॉपर्टी प्रायव्हेट. यस. आणि हे 2च फॉरेनर आहेत इथे आणि मी एकटा तिसरा. झाला, आम्ही तिघेच इथं आहोत. तर एकदम भारी वाटायला लागले, मस्त वाटायला लागले. बघू शकता तुम्ही, क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे मस्तपैकी.
समोर असं उंचच्या उंच डोंगर कडा आहे, भारी वाटायला लागले. Property of not for sale. नॉट फॉर सेल. येस, दिस प्रॉपर्टी इज नॉट फॉर सेल. एकदम प्रायव्हेट आहे. म्हणजे आपल्या इकडे जसं फार्म हाऊस असते तसं हे त्यांचं प्रायव्हेट आयलंड आहे. बघू शकता आज छोटंसं त्यांनी फार्म हाऊस राहायची व्यवस्था केली आहे, पण ती त्यांच्यासाठी आहे, टुरिस्ट लोकांसाठी नाही आहे. ओके, आत्तापर्यंत हे 2च फॉरेनर होते आणि त्याच्या पाठीमागून अजून ती 2 मगाचे फॉरेनर आलेले आहेत. त्यांना ट्रान्सपरंट बोटच पाहिजे होती. वा, मित्रांनो आता आपण लापूस बीचवरती एक 15 मिनिटं स्पेंड केलेले आहेत. 1-2 व्हिडिओ काढले, फोटो काढलेत आणि आता पुढे आपण पपाया बीचला चाललेलो आहोत. तर मित्रांनो ते तिकडे समोर तुम्ही बघू शकता, तो आहे पपाया बीच. तर लापूस बीच आणि पपाया बीच एकदम जवळजवळ आहेत. पहिल्यांदा लागतं आपल्याला लापूस बीच आणि त्याच्यानंतर पुढं लागते पपाया बीच.